दोन षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. प्रकाश येतात. लोवर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल स्टॉप केला. बिलकुल खरं तर धावा येताना दिसत नाहीयेत या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही चौकार आलेला नाहीये, एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इकडे एज लागले आणि बॉल पाठीमागे फ्लाइंग स्लिप कडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल आणि हा धक्का क्रमांक 6 महेस्मृती मोहा कोळीवाडा संघाला. मनोज कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. प्रकाश वास्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकलं होतं त्यानं. दुसरं जो स्वतःचं वैयक्तिक पहिलं त्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. आणि इकडे सुद्धा आतापर्यंत गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि संपूर्णपणे शांतता. इथे मात्र बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी. जितू आहेत, झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला. खराब सुरुवात आणि थोडीशी नाजूक आणि केविलवाणी अवस्था मात्र पाहायला मिळते या मॅच मध्ये. महेस्मृती मोहा कोळीवाडा संघाला लागलाय हा 7वा हादरा. आणि आणखीन एक फलंदाज मात्र माघारी, कारण चेंडू आहेत. कुठेतरी सिंगल डबल्स जबाबदारी घेण्यासाठी कोणीही सरसावले नव्हते. आणि इकडे मात्र अगदी संपूर्णपणे एक हाती हुकूमत गाजवले या मॅच मध्ये. कानोबा, कुंडेमाळ, स्मिथ, प्रियांशी 11. कारण आज सगळे दिग्गज संघ आहेत, सगळे तगडे संघ खरं तर या स्पर्धेमध्ये उतरलेत. आणि नक्कीच या धाडसाचं कौतुक करावं लागेल. मोहा कोळीवाडा संघ खरं तर या लॉट्स मधून खेळताना रेअरली तुम्हाला पाहायला मिळतो, दुर्मिळ. परंतु आज मात्र त्यांनी बिनधास्तपणे खेळ करण्याचा प्रयत्न तर केलाय जरूर. कारण बऱ्याच वेळेला अनेक संघ आपण पाहतोय कांचन या लॉट्स मध्ये नको, मग हा संघ लागला, मग दुसऱ्या मॅच मधला खरं तर दुसरी मॅच मधला सुद्धा संघ, कारण तिकडे एक मॅच जिंकल्यानंतर तो संघ येणार असतो, तिकडे तो सुद्धा आपल्याला नको असतो. असे बरेचसे संघ रडताना आम्ही पाहिलेत अगदी जवळून. परंतु काल रात्री सुद्धा एका स्पर्धेमध्ये एक खेळाडू खरं तर खेळण्यासाठी आला. त्यांनी सांगितलं का हा खेळाडू ए ग्रुपचा आहे, खेळाडू ए ग्रुपचा आहे, आणि त्याला मात्र बाहेर बसवलं. तो बिचारा क्षेत्र